आणि आता थेट पुन्हा एकदा जाणार आहोत पंढरपूरला, ज्या ठिकाणी आपले प्रतिनिधी गुरुप्रसाद जाधव आपल्या सोबत आहेत। गुरु, तू ही पूर्ण वारी जी आहे ती कव्हर केलेली होती एबीपी माझासाठी आणि आज तू देखील पंढरीमध्ये दाखल झालेला आहेस। निश्चित तुझ्या मनात देखील एक वेगळ्या भावना असतील, एक वेगळं समाधान असेल। कसं वातावरण आता तुला तिकडे बघायला मिळतंय? दिवसभरातला कार्यक्रम कसा असणार आहे? अश्विन, फार कमाल आहे रे इथे सगळं। म्हणजे ही सगळी गर्दी बघून एक स्वतःलाच प्रश्न करावा असं वाटतं की बापरे, ही सगळी माणसं कुठून आली आहेत। म्हणजे ना त्यांना कोणी इन्व्हिटेशन कार्ड पाठवलंय, ना कोणी चिठ्ठी पाठवली घरी, तरीही ही लाखोंची गर्दी आहे। 10 ते 12 लाख लोक आता इथे सगळे आहेत उपस्थित या चंद्रभागेच्या तीरावरती। म्हणजे जिथे नजर जाईल, जिथवर माझी नजर पोहोचू शकते, तिथवर फक्त माणसं दिसतात आणि ते दूरवर दिसते ते भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे एक, आपल्याला रंगीत दूरवरती खूप दिसतं इथनं, आणि तिथपर्यंत ही सगळी माणसं मी सध्या नुसत्या डोळ्यांनी बघू शकतोय। म्हणजे ही पुंडलिकाची कमाल आहे, त्याची भक्ती आहे, त्याच्या भक्तीमुळे तो विठ्ठल तिकडे विटेवरती उभा आहे आणि तीच सगळी भावना घेऊन, तीच सगळी निष्ठा घेऊन आज ही लाखो माणसं इथे चंद्रभागेच्या तीरावरती आलेली आहेत। म्हणजे मी आता ज्या दगडी पुलावरती उभा आहे, त्या पुलाच्या शेजारीच एक छोटा असा पूल आहे अगदी चंद्रभागेच्या तीरावरती। इथे आता मी म्हणजे सकाळी आलोय, पहाटे अगदी आलोय, तेव्हापासून जी माणसं सुरू आहेत तो माणसांचा ओघ काही अद्याप थांबलेला नाहीये। इथून एक अविरतपणे टाळाचा नाद आपल्याला कानावर पडतो आणि अगदी त्याच तालावरती ही सगळी माणसं चालत असल्याचा भास आपल्याला होत राहतो। म्हणजे या पुलावरती, पुलाची क्षमता खरं तर कमी आहे, पण या पुलावरती या माणसांचा ओघ जो आहे तो काही थांबत नाही, तो अविरत सुरू आहे हजारोंच्या संख्येने। म्हणजे तो पुलाच्या खालची जी जमीन आहे ना, ती दिसायला सुद्धा वाव राहिलेला नाहीये, इतकी माणसांची गर्दी या पुलावरनं सतत जाते। म्हणजे काही हे चंद्रभागाच्या त्या पलीकडे चालले, तर काही मंदिराच्या दिशेने चाललेत, पण माणसांचा ओघ काही थांबत नाहीये। चंद्रभागेच्या पाण्यामध्ये स्नान करण्यासाठी म्हणून आलेल्यांची गर्दी जी आहे ती आता वाढताना दिसते। म्हणजे 6 वाजता आपण बोललो, 6 नंतर आता 7 वाजलेले आहेत आणि या तासाभरात सुद्धा ही गर्दी वाढलेली आहे आणि ती पुढे आणखी 2-3 तासात आणखी वाढेल। म्हणजे आत्ता जेव्हा मी इथे आलो होतो अगदी 5 वाजता, तेव्हा पूर्ण काळोख होता आणि चंद्रभागेमध्ये काही दिवे आपल्याला तरंगताना दिसत होते। आत्ता दिव्यांची जागा माणसांनी घेतलेली आहेत आणि चंद्रभागेच्या पवित्र पाण्यामध्ये स्नान करण्यासाठी एक गर्दी झाली आहे। अश्विन, मी तुला एक फार मला कुतूहल वाटलं म्हणून सांगतो की इथे उभा होतो, माझ्या आजूबाजूला सगळेच वारकरी आहेत। म्हणजे अगदी ते पांढऱ्या टोप्या परिधान केलेले, सदरे घातलेले सगळी ही मंडळी आहेत आणि अशातच मला इथे एक या सगळ्या गर्दीमध्ये एक मुंबईकर मित्र अचानक येऊन भेटला आणि त्याला विचारलं सहज, एक यंग मुलगा दिसला, कारण इथे येणारे बहुसंख्य जे आहेत ते फार तर 60 ओलांडलेले असे वृद्ध माणसांची संख्या या संबंध वारीमध्ये जास्त दिसते। आणि अशाच एक यंग दिसला, म्हटलं काय करतोयस, कुठून आलायस? तर म्हणला मुंबईवरनं आलोय। म्हणून त्याला म्हटलं जरा उभा राहा इथे। मित्र, नाव काय रे तुझं? योगेश नरोटे। योगेश नरोटे, कुठून आलायस तू नेमका? मुंबईत कुठे राहतो? पनवेलवरून आलोय। पनवेलवरनं आलायस, बरं। का आलास वारीत? विठ्ठलाच्या दर्शनासाठी। बापरे, दर्शन मिळणार आहे का तुला? प्रयत्न करू। किती मोठी रांग आहे माहितीये का तुला? 12 तास लागतील असं ऐकलंय। 12 तास? हो। 12 नाही मित्रा, 1.5 दिवस लागणार आहे। 1.5 दिवस लागतील। बरं, मला सांग, तू पहिल्यांदा आलायस? नाही, तिसऱ्यांदा आलोय। तिसऱ्यांदा आलायस तू? हो। बरं, पण काय असं वाटलं तुला की इथे यावं आपण? का वाटलं? खूप छान वाटतंय, श्रद्धा आहे मनाची विठ्ठलाच्या दर्शनाची, त्यामुळे। काय करतोस तू? मी सध्या सिव्हिल इंजिनियर आहे। सिव्हिल इंजिनियर? हो। अश्विन, बोल गुरु, बोल। मुलगा आहे, पनवेलवरनं आलाय इकडे वारी बघण्यासाठी। मला फार कुतूहल वाटलं रे। म्हणजे एक कामाचा भाग म्हणून मी इथे आलोय, हे सगळं अनुभवतोय, पण काहीच घेणं देणं नसताना तो म्हणतोय विठ्ठलाच्या दर्शनासाठी म्हणून मी पनवेलवरनं इथे आलोय। आणि आता कारण तो म्हणतोय 12 तास लागतील, पण कल्पना देतो की इथे माझ्या उजव्या बाजूला जी सगळ्यात मोठी इमारत आहे ना, ती त्या इमारतीला दर्शन मंडप असं म्हणतात। 7 मजली ती इमारत आहे आणि म्हणजे एवढी मोठी रांग, एवढ्या किलोमीटरची रांग, ती लावल्यानंतर ती रांग जाते त्या दर्शन मंडपात। मग त्या दर्शन मंडपात गेल्यानंतर ते 7 मजले चढायचे आणि मग विठ्ठल मंदिरामध्ये प्रवेश मिळणार। असा सगळा हा प्रवास आहे। हा भक्ती मार्ग जो आहे ना अश्विन,
तो तितका सोपा नाहीये. म्हणजे आपण सगळं लोकांना देहू आणि आळंदीपासूनचा प्रवास दाखवतो, पुण्यात पालखी येते, मग दिवेघाट दाखवतो, सारस्वत दाखवतो, जेजुरी दाखवतो, पण त्याच्यानंतर इथे आल्यानंतरही विठ्ठलापर्यंत पोहोचणं, सगळ्या चरणापर्यंत पोहोचणं, त्याचा पदस्पर्श मिळवणं हे वाटतंय तितकं सोपं नाहीये. अश्विन, निश्चित गुरु, जसं तू सांगतोयस की इथून पुढे देखील काही तास या सगळ्या मंडळींना लागणार आहेत, पण ध्यास विठ्ठल आणि श्वास विठ्ठल अशी त्यांची स्थिती आहे. त्यामुळे ही मंडळी निश्चित पुढचे काही तास जे आहेत ती प्रतीक्षा करतील आणि आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेतील. गुरु, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.